हाय एव्हरीवन, चला आज तुमच्यासोबत एक मस्त असं प्रोडक्ट शेअर करणार आहे. बघा, पण त्याआधी ना मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची, म्हणजे जेव्हा नवीन लग्न झालं आणि आम्ही पुण्यात शिफ्ट झालो ना, तर पहिले 2-4 वर्ष तर ना असं वाटायचं की जसं पुणे काही थंड हवेचं ठिकाण आहे. कारण आमच्या भागामध्ये खानदेशकडे खूप ऊन पडतं आणि ना खूप उन्हाच्या गरम हवा वगैरे येतात आणि नकोसं होऊन जातो म्हणजे उन्हाळा. पण पुण्यात आल्यानंतर असं वाटायला लागलं, अरे वाह! पुण्याचं तर खूपच मस्त असं वातावरण आहे. पण गेल्या 2-3 वर्षापासून जे आहे ना, खूप जास्त कडक उन्हाळा पडतो आणि असं वाटतं की अरे पुण्यामध्ये पण तसंच गावाकडचं जे आहे तसंच ऊन आहे, कडक ऊन पडतं, गरम हवा येते आणि स्वयंपाक करताना तर बापरे! नकोसं होऊन जातं. उन्हाळा सुरू झाला की आपण बेडरूममध्ये एसी लावून घेतो, कूलर लावून घेतो. पण दिवसाचा बराचसा जो वेळ असतो ना, सकाळ संध्याकाळचा, तो आपल्याला किचनमध्ये घालवावा लागतो आणि इथेच आपल्याला काहीच सुविधा नसते. तर यावर ना एक चांगला असा उपाय म्हणून आणि माझं किचन बेडरूमसारखंच थंड राहण्यासाठी ना मी हा सिम्फनी कंपनीचा किचन कूलिंग फॅन जो आहे ना, तो मागवून घेतलेला आहे. पर्टिक्युलर हाच फॅन मी का मागवला ना, यामागची मी तुम्हाला काही कारणं सांगते. हा फॅन ना म्हणजे स्वयंपाकघरातला आपण जो स्लॅब असतो ना, त्यावर सहजपणे ठेवू शकतो आणि कमी जागेत हा मावून जातो. दुसरी गोष्ट म्हणजे हा फॅन तिन्ही बाजूंनी हनीकोम कूलिंग पॅड्स असल्यामुळे ना अधिक कार्यक्षम थंडावा देतो. हवेची सौम्य फेक असल्यामुळे ना स्वयंपाक करताना गॅसची फ्लेम असते ना, ती विझत नाही आणि मसाले वगैरे टाकताना काही अडचण येत नाही. यावर बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीचे जे आहेत ना, ते मोड्स दिलेले आहेत. फॅनचं कमी, जास्त, मीडियम अशा पद्धतीने स्विंग जो आहे तो हा सगळ्याकडून जो असतो तो फिरत असतो. त्यामुळे लाईटसुद्धा त्यांनी दिलेला आहे की सारखा जो आहे तो मस्त लाईट दिलेला आहे. तर अशा जो आहे ना म्हणजे इझी टू यूज आहे. हा फॅन जलरोधक आणि शॉक प्रतिरोधक असल्यामुळे ना आपण बिंदास याला किचनमध्ये यूज करून घेऊ शकतो. 6 लिटर पाण्याच्या टाकीसोबत हा फॅन मिळतो आणि यामध्ये जे आहे ना तुम्ही बर्फ किंवा पाणी दोघेही टाकून घेऊ शकतात आणि मस्त खूप जास्त काळ जे आहे थंड हवाचा आनंद जो आहे तो तुम्ही घेऊ शकतात. पॅकेजिंगसुद्धा मला खूप छान पद्धतीने जी होती ना ती मिळालेली होती आणि अनबॉक्सिंग करण्याचा आनंद कुणाला नसतो. मीही तेवढीच एक्सायटेड होती जेव्हा हा फॅन माझ्या घरी रिसीव्ह झाला की कसा येतो हा फॅन, आणि फायनली किचनसाठी काहीतरी घेणार होती म्हटल्यावर एक्साइटमेंट तर थोडी जास्तच असणार आहे. तर पॅकेजिंग तुम्ही बघू शकतात, मस्त असं छान त्यांनी पॅकिंग वगैरे करून पाठवलेलं होतं. अगदी जसं तिथून पाठवलं तिथून तर इथपर्यंत माझ्यापर्यंत हा जसाचा तसा पोहोचलेला आहे. फक्त 45 वॉट वीजचा वापर होत आहे, ज्यामुळे विजेची सुद्धा खूप बचत होते. आणि हो, हा फॅनचा उपयोग आपण बऱ्याच प्रकारे करून घेऊ शकतो. जसं तर तुम्ही इथे बघताय की मी किचनमध्ये तर याचा आनंद घेतेच आहे, पण फक्त किचन पुरता मर्यादित नाही बरं का. पोर्टेबल आहे, आपण उचलून याला कुठेही नेऊ शकतो. त्यामुळे गोष्ट अशी होते की जेव्हा आपल्या किचनमध्ये काम नसलं, आपण घरात कुठल्याही कोपऱ्यामध्ये काही काम करत असलो की आपण याला उचलून तिथपर्यंत नेऊ शकतो आणि जिथे आपण काही काम करतोय, बसलोय, मुलं अभ्यास करताय, खेळताय, आपण तिथे सुद्धा याला ठेवू शकतो आणि तिथे पण याचा जो आहे आपण मस्त थंड हवेचा आनंद जो आहे तो घेऊ शकतो. आता तुम्हीच मला सांगा, या फॅनमुळे माझी कुकिंग किती सोपी आणि मजेशीर झालेली आहे. आता तुम्हाला हा फॅन जर घ्यायचा असेल तर तुम्ही सिम्फनी कंपनीच्या वेबसाईटवर जाऊनही याला बाय करून घेऊ शकतात किंवा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक्स देखील दिलेल्या आहे. या व्यतिरिक्त तुम्ही फ्लिपकार्ट, अमेझॉन इथे सुद्धा जाऊन हा फॅन जो आहे तो परचेस करून घेऊ शकतात. चला तर मग हा मस्त छोटासा कुठेही ठेवता येणारा तुम्हाला किचन कूलिंग फॅन जर घ्यायचा असेल सिम्फनी कंपनीचा, तर नक्की तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा. लिंक्स तुम्हाला तिकडे अवेलेबल आहेत. तसं तर उन्हात ना बाल्कनीत यायला नको वाटतं, पण जसं थोडंसं ऊन पुढे सरकलं ना की मी लगेच बाल्कनीत असते की बघूयात झाडांना काय करायचं आहे, काय नाही करायचं आहे. मन तर माझं असं होतं ना, कधी मी नर्सरीत जाऊ आणि कधी अजून 2-4 प्लांट्स जे आहे ते विकत आणू. बऱ्याच दिवसापासून गेली नाही आहे. मागे आम्ही भुलेश्वर मंदिराला गेलो होतो बघा. तिथून रिटर्न येताना एवढ्या नर्सऱ्या बघितल्या आणि विचार केला होता जाताना की येताना खूपच शॉपिंग करून येईल, पण जरा महाग होते म्हणून काही घेतलेच नाही. आणि त्यानंतर आता म्हटलं गावी जायचं आहे, तो त्यानंतरच जे आहे ते विकत वगैरे घेऊया. सध्या ना मी एक प्रॉब्लेम जो आहे तो फेस करते. म्हणजे बघा, आता हे जे आहे ना हे जास्वंदाचं जे आहे ते आहे आणि हे व्हॅरिगेटेड व्हरायटी आहे, म्हणजे पिंक कलरचं याला जास्वंद येतं आणि बरेच त्याला फुलं येत असतात. ते छान आहे. मागे त्याचे पत्ते जे होते ना बारीक बारीक गळत होते, म्हणजे पिवळे होत होते आणि गळले. बघा तुम्ही त्याची स्टेम बघू शकतात. पहिले असं एकदम ग्रीनरी दिसायची, पण आता थोडे गळून गेले, पण आता स्टॉप झाले ते गळणं. पण जे दुसरे माझे 2 जास्वंद आहेत ना रेड कलरचे, एक थोडं छोट्या साईजचं फ्लावर येतं आणि एक मोठ्या साईजचं असतं, तर त्यांचा दोघांमध्ये असा प्रॉब्लेम होतोय ना की त्यांची
ग्रोथ जी आहे ना ती थांबलेली आहे, थोडे पत्ते पण गळलेत त्यांचे आणि ज्या कड्या येत आहे ना ते अशा खूप छोट्या छोट्या ज्या असतात ना तशा येत आहे, म्हणजे फूल उमलतं पण ना तर असं व्यवस्थित उमलत नाही आहे. म्हणजे सगळं काही रेग्युलर व्यवस्थित चाललं आहे तरी पण असा प्रॉब्लेम येतो आहे. आणि बघूयात आता काय माहिती याच्यावर काय सोल्युशन निघतं, किंवा मग आता त्याचा थोडा जो आहे तसाच पिरियड चाललेला असेल डॉर्मेन्सी वगैरेचा, किंवा मग जास्त उन्हामुळे तसं असू शकतं. पण बघूयात आता नंतर. काही त्याच्यावर मी 2-4 गोष्टी अप्लाय केलेल्या आहेत, थोडं खत वगैरे टाकण्याचा प्रयत्न केला आहे, चांगला रिझल्ट त्याचा मिळाला आणि ह्या कड्या ज्या आहेत त्या मोठ्या मोठ्या व्हायला लागल्या, तर मग तुमच्यासोबत शेअर करते मी. आणि आता जे आहे ना आज सकाळी सकाळी जे आहे मी इथे म्हणजे घर वगैरे पुसून घेते. तसं मी रुटीन माझी सुरू केलीच होती आणि असं मी म्हणजे सुरू केली होती की सायंकाळच्या वेळेला जे आहे ते घरं पुसायचे, म्हणजे पिया जाईपर्यंत उद्या दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत मस्त घरं फ्रेश असतात. पण आता तिची जी स्कूल आहे ना ती फक्त 12 वाजेपर्यंत झालेली आहे आणि म्हणून ती आता येईलच. स्वयंपाक वगैरे करायची वेळ झाली की ती येऊन जाते, म्हणून म्हटलं चला मग आज सकाळीच जे आहे घर पुसण्याचं काम जे आहे ते कंप्लीट करून घ्यावं. आणि खरंच मला वाटतं असं की आपल्याकडे ना तो जो रोबोट आहे ना, मी माझी एक इच्छा जी तुमच्यासोबत व्यक्त केलेली आहे, म्हणजे वाटतं मला की लवकरात लवकर तो माझ्या घरी यावा. पण दुसऱ्याही काही गोष्टी असतात, आपण त्यांना महत्त्व देतो, सो त्या पहिले घ्यायच्या असतात. सो घेऊयात त्यालाही कधीतरी, बघूयात कधी त्याचा नंबर लागतो. आज जेवणामध्ये पत्ताकोबीची भाजी बनवायची आहे आणि माझा आज जो कुकर आहे ना तो 3 टाइम्स यूज होणार आहे बॅक टू बॅक. मी पत्ताकोबी पण जी आहे ती कुकरमध्ये शिजवते, त्यानंतर मला डाळ पण कुकरमध्ये शिजवायची आणि भात पण कुकरमध्येच लावायचा आहे. सो कमी भांडे भरले पाहिजे ना, यासाठी मी थोडं लवकरच जे असतं ना तर स्टार्ट करून देते. कारण कुकर वगैरे मोठी भांडी ना ही दिसायला पण खूप मोठी दिसतात आणि घासायला पण खूप वैताग येतो खरं सांगायचं म्हटलं तर. त्यापेक्षा तो एकच घासलेला बरा, 2-2 घासण्यापेक्षा. माझ्याकडे तर तुम्हाला माहितीच आहे की माझ्याकडे आहेत 2 जे कुकर मी यूज करू शकते त्यांना. पण म्हटलं जाऊ द्या, असं होऊ शकतं 10 मिनटं लवकर स्वयंपाकाला सुरुवात केली तर एक भांडं जे आहे ते मोठं माझं कमी भरणार आहे, म्हणून मी लवकर सुरुवात केली. आणि त्यासाठी डाळ पण मी भिजवत जी होती ना ती ठेवलेली होती, जेणेकरून जेव्हा तिला कुकर लावेल ते लवकर होऊन जाईल. आणि जशी डाळ टाकली ना त्यानंतर लगेच राईस पण मी पाण्यामध्ये भिजवत टाकला होता. सो एक्साइटमेंट जी आहे ना ती अशी आहे डाळ भातची आज, कारण जो कणीवाला राईस होता ना तर तो बनवायचा आहे आणि लास्ट टाईम बनवला आम्ही तर तो खूपच छान बनला होता. सो आता आमच्या घरामध्ये म्हणजे भातामधला राईसमधला जो एक प्रकार आहे ना तो कणी बासमती हा पण ॲड झालेला आहे. सगळ्यांनाच आवडला म्हणजे. सो आज डाळ भात सोबत जे आहे ते ट्राय करून बघतोय की डाळ भात सोबत कसा लागतो म्हणून. आणि आज हा किचन कूलिंग फॅन होता, म्हणून मी डिसाईड केलं होतं की जरा जास्तीचं जेवण बनवू, मस्त डाळ भात भाजी चपाती सगळं जे असणार आहे ना असं सगळं बनवूया. म्हणजे काय होतं ना की ह्या दिवसामध्ये खरंच खूप गरम होतं आणि नको वाटतं की स्वयंपाक नकोच केला पाहिजे. तशी माझ्या घरामध्ये बऱ्यापैकी हवा येते, पण गरम हवा असते आणि घाम असतो तो येतच असतो. पण आता त्याचं सोल्युशन जे आहे ते माझ्याकडे आहे. सो मी मस्त थंड थंड हवेमध्ये काम करू शकते. आणि चपात्यांचं ना म्हणजे काय होतं माहिती का, मी तुम्हाला मागच्या वेळेस पण गेल्या एका वेळेस शेअर केलं आहे की मला असा जास्त आठवत नाही की मला पावसाळ्यामध्ये जे आहे चपातीची जी हवा असते, म्हणजे चपाती फुगल्यानंतर जी वाफ निघते ना तर ती मला हिवाळ्यामध्ये आठवलं नाही, मला थंडीमध्ये पण आठवलं नाही की मला त्या वाफेचा कधी चटका बसला आहे. पण उन्हाळ्यामध्ये ना म्हणजे झालंच पाहिजे हे, आणि इतकी भयंकर वाफ लागते ना, आणि तीही पहिल्या दुसऱ्या चपातीलाच लागणार, असं नाही की शेवटच्या चपातीला लागेल, पहिल्या दुसऱ्या चपातीला लागते. म्हणजे उरलेल्या सगळ्या चपात्या त्या वाफ लागलेल्या तशा हातासोबत बोटासोबत जे आहे ते पुढचं काम करावं लागतं आणि खूप मला त्या गोष्टीचा वैताग येतो. म्हणून मला चपाती अशी मला बनवायला तो खूपच वैताग येतो आणि त्यातल्या त्यात उन्हाळ्यात खरंच खूप जास्त येतो. पण आता थोडं जे आहे ते मी जे आहे मस्त करू शकते, थोडंसं इंटरेस्ट घेऊन त्या गोष्टीमध्ये. आणि आता मला डाळ जी आहे ती इथे तडका वगैरे लावून घ्यायचा आहे. अगदी साध्या सोप्या पद्धतीने जे आहे मी इथे डाळ बनवत असते आणि अशाच पद्धतीने नेहमी बनवते. तर डाळ टाकलेली आहे आणि आता त्याच कुकरमध्ये लगेच जो राईस होता ना तो मी लावते. तुम्हीही माझं बघून जर डीमार्टला गेले आणि ट्राय केलंच हा कणी बासमती राईस आणण्याचा, तर आम्हाला हा राईस म्हणजे आम्हाला असा राईस आवडतो ना की म्हणजे भात असा असला पाहिजे की तो असं गजगजीत असला पाहिजे. असा मोकळा मोकळा भात जो असतो ना तो अजिबात आवडत नाही आम्हाला, आणि हा तसाच बनतो असा गजगजीत. आणि त्याच्यामध्ये लास्ट टाईम ना थोडं पाणी कमी झालं होतं, म्हणून मी यावेळेस जरा जास्त पाणी ॲड केलं आहे, जेणेकरून जो आहे ना म्हणजे अजून थोडा सॉफ्ट बनला पाहिजे. म्हणजे असं समजा की तोंडात टाकला डाळ भातचा घास की म्हणजे चावण्याचं कामच नाही, डायरेक्ट गिळलाच गेला पाहिजे,
एवढा असा जो असतो ना असा सॉफ्ट आणि जास्त शिजलेला भात आम्हाला आवडत असतो, सगळ्यांनाच तसा आवडतो. त्यामुळे मग असा वेगळा वगैरे करण्याची काही गरज पडत नाही. कधीही आमच्याकडे खिचडी पण अशी मोकळी मोकळी जास्त आम्ही बनवत नाही, थोडी गजगजीतच बनवत असतो. तर चला आता स्वयंपाकाचं माझं पूर्ण काम संपलेलं आहे, भाताचा पण कुकर लावून झालेला आहे आणि पियाची यायची वेळ जी आहे ती आता झालेली आहे. जेवण का नाही? मस्त ताट भरून जेवण आहे, डाळ भात भाजी चपाती, कैरीची भाजी, कैरीसुद्धा आहे. जेवण झाल्यानंतर ना एक महत्त्वाचं काम मला इथे कंप्लीट करून घ्यायचं होतं. जे खाली तुम्ही हे कार्डबोर्ड बघताय ना मोठं, तुम्हाला गेल्या एका व्हिडिओत पण सांगितलं की सेपरेट व्हिडिओ मी त्यावर बनवणार आहे. एक मस्त गोष्ट मागवलेली होती, सो त्याच्यावर चांगला असा डिटेलमध्ये व्हिडिओ बनवेल. तर त्यासाठीच आज जे आहे एक म्हणजे त्याचं जे असेंबल जे करायचं आहे ना, तर त्याच्यासाठी एक माणूस जो आहे तो येणार आहे. तर टायमिंग होता त्यांचा की 2 वाजेच्या अराउंड ते येतील, म्हणून म्हटलं इथलं सगळं जे आहे ना, जो पिया कचरा करून ठेवत असते, आपल्यासाठी कचरा आहे पण त्यांच्यासाठी खूप महत्त्वाच्या गोष्टी असतात त्यामुळे अगदी व्यवस्थित आवरून ठेवाव्या लागतात. एक गोष्ट सापडली नाही की मग पूर्ण घर डोक्यावर उचललं जातं, म्हणून ते सगळं आवरून घेतलं मी. पूर्ण पुढचा रूम मोकळा करून देते, जेणेकरून मग कोणी बाहेरचा व्यक्ती आल्यावर आपल्यालाही लक्ष ठेवण्याचं जास्त गरज नसतं, वर काहीच पडू द्यायचं नाही. आणि मी तसं सगळं करून ठेवलेलं आहे. आता कधी पण ये बाबा आणि तुझं काम कर आणि जा. तर आता ते केल्यानंतर म्हटलं चला किचन जे आहे ते क्लीन करून घेऊया. तसं मी त्या हिशोबाने सगळे काम करते की तो मनुष्य आला जरी तो त्याचं काम करेल आणि माझं इकडे काम करून देईल, पण थोडं पटपट केल्यामुळे लवकर कामांना सुरुवात झाली. आणि बघा स्प्रे बॉटल केव्हापासून ट्राय करते, त्याच्यामधून पाणीच निघत नाही, बाहेर स्प्रेच होत नाही आहे. आमच्याकडे खूप जास्त हार्ड वॉटर आहे ना, हे त्याचे परिणाम असतात. माझी ही 3री स्प्रे बॉटल आहे. जेव्हापासून मी स्प्रे बॉटल यूज करायला किचनमध्ये सुरुवात केली आहे, 1-2 वेळा फक्त तुम्ही डायरेक्ट टॅप वॉटर जे असतं ना, तर त्यामधून जर पाणी भरून घेतलं तर स्प्रे बॉटल खराब होणार म्हणजे होणार. म्हणून मी बऱ्याच वेळा असं करते की एवढं काही जास्त लागत नाही आपल्याला, तेवढं किचन पुरता किंवा काही क्लीन करायचं तेवढं लागतं, म्हणून मी फिल्टरचं पाणी त्यामध्ये यूज करत असते. कारण त्याच्या जिथून ते स्प्रे निघतं ना तिथे भरपूर क्षार जमा होऊन जातात आणि मग ते जे असतं ना ते पाणीच त्यामधून बाहेर निघत नाही. सो हे आहे, एखाद वेळा चुकीने जर तुम्ही टॅप वॉटर भरून घेतलं तर मग असं सिच्युएशन जी असते ती फेस करावी लागते. तर मी डायरेक्ट बॉटलमधूनच ओतून घेतलं जे मला त्यात ते टाकायचं होतं ते, आणि पहिले किचन क्लीन करून घेतला आणि म्हटलं मग त्यानंतर जे आहे पटापट भांडे वगैरे जे आहे ते क्लीन करून घ्यावे. अशी स्प्रे बॉटल असली ना पण तर मी खरं सांगते तुम्हाला की काम सोपं होऊन जातं. म्हणजे मी सवय करून घेतली की आधी पूर्ण गॅसवर वगैरे मस्त स्प्रे करून घ्यायचा आणि त्यानंतर जे आहे ते भांडी वगैरे घासायची, तोवर मस्त गॅस पण जो असतो कडक काही चिकटलेलं असलं खूप ते पण थोडं सॉफ्ट होऊन जातं आणि जास्त एफर्ट्स घ्यायची गरज पडत नाही. कारण असा गॅस असला तर आपल्याला त्याला घसून पण काढता येत नाही आणि प्रत्येक दिवशी पितांबरीने तर घसणं अवघड काम आहे. त्यामुळे 8 दिवसातून एकदा पितांबरीने ते मी ज्या पद्धतीने गॅस क्लीन करते त्या पद्धतीने करत असते मी, पण नेहमी जे असते ना तर अशाच पद्धतीने मी करते. आणि मला एक कमेंट ना म्हणजे त्यांची रिक्वेस्ट होती अक्षरशः की मला दाखव, व्यवस्थित दाखव तू कसं जे तुझा टॅब जो आहे ना, हे तुम्ही बघताय आम्ही टॅबला जे काय म्हणतात ते तसं लावून घेतलेलं आहे, पावसासारखं शावरसारखं पाणी जे असतं ते त्यामधून पडत असतं. तर आम्ही तर हे 10 रुपयाचंच आणलेलं होतं, पण असा नळ असला ना तर त्याला लावणं खूप जास्त म्हणजे क्रिटिकल काम आहे. सो आम्ही काय केलं, एक असा छोटा पाईपचा तुकडा होता तो तिथे लावला आहे आणि ह्या नळाला अजून एक म्हणजे अशी कॅप असते बघा, जिथून असं म्हणजे जाडीसारखा एरिया असतो ना तो पूर्ण खोलून आम्ही काढून घेतला आहे आणि त्याच्यामध्ये जो हा पाईप आहे ना त्याच आकाराचा आम्हाला म्हणजे तेवढ्या इथे फिट होईल असा पाईप मिळाला, तो तेवढा कट करून तिथे आम्ही आधी त्याला पॅक करून घेतलेला आहे. आणि त्यानंतर मग त्याच्यामध्ये हे जे म्हणजे ही जी कॅप आहे काय म्हणतात त्याला माहीत नाही मला, सो ते त्याच्यामध्ये अटकवलं आहे. मग ते तिथे होतं कारण नळ त्याला खूप मोठा होतो त्यामुळे त्याच्यात अटकत नाही ते. सो अशा पद्धतीने जे आहे इथे हे जुगाडाचं काम केलेलं आहे आणि मग ते त्यामधून तशा पद्धतीने पाणी पडतं. ॲक्च्युली आमचा हा जो नळ आहे ना तोच खराब झाला होता, त्यामधून व्यवस्थित खूपच कमी पाणी यायचं, म्हणून आम्ही त्याला ओपन करून मग मी यूज करत होती. सो ओपन केल्यानंतर खूप फोर्समध्ये पाणी यायचं आणि खूप अंगावर उडायचं. तर मग हे असे जुगाड केले होते, तेव्हापासून आता मला मस्त भांडी घासता येतात. आणि असं नॉर्मल नळातून पाणी जसं येतं त्याच्यापेक्षा जर असं शावरसारखं पाणी आलं ना तर भांडे पण खूप छान निघतात. तर अशा पद्धतीने चला माझं ते काम जे आहे ते करून झालेलं आहे, भांडी कुंडी आणि किचन पण माझा पूर्ण क्लीन झालेला आहे.
आणि आता वेळ झालेली आहे माझी 1 कप चहाची. आज मी एकटीच चहा घेते, पियाच्या पप्पांना नको होती. म्हणलं ठीक आहे जाऊ दे, यांना रिक्वेस्ट करण्यात काय अर्थ नाही. आपली आपली मस्त अशी म्हणतात ना त्याला घट्ट चहा बनवायची तशी बनवली, मस्त मलाई वगैरे टाकलेली आहे. आणि आता सायंकाळची वेळ बाल्कनीत उभे राहून आजूबाजूचा व्ह्यू बघत, माझे जे आहे बाल्कनीतले फ्लावर्स वगैरे बघत मस्त चहा एन्जॉय करते. आणि आजचा माझा निवांत असा व्हिडिओ जो आहे तो मी इथे संपत आहे. अपेक्षा करते तुम्हाला आवडला असेल. कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमधून सांगायला विसरू नका. आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर देखील करा. चला मग भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोवर स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.